हिंदू धर्मामध्ये मुहूर्तशास्त्रामध्ये वर्षभरातील जे 3.5 मुहूर्त सांगितले जातात त्यापैकी एक म्हणजे अक्षय तृतीया. अक्षय या संस्कृत शब्दाचा अर्थ म्हणजेच ज्याचा क्षय अथवा अंत होत नाही असा. म्हणून या दिवशी ज्याची सुरुवात होते ते अक्षय किंवा अंतहीन असते, अशी ही एक कल्पना आहे. भारतभर हा दिवस विविध स्वरूपात साजरा केला जातो. या दिवशी विविध धर्मीयांत आणि प्रांतात विविध परंपरांनी जो साजरा करण्याची प्रथा असली तरी यातील एक साम्य म्हणजे सर्वच धर्मात आणि प्रांतात तो तितकाच महत्त्वाचा आहे. आनंदाचा आणि सौभाग्याचा असा हा दिवस मानला जातो. या दिवशी कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी पंचांग किंवा मुहूर्त पाहावा लागत नाही. नवीन व्यवसाय, नवीन घर, गृहप्रवेश अशा कोणत्याही गोष्टीसाठी हा दिवस शुभ मानला जातो. वर्षभरातील हा सोने खरेदीसाठी सर्वात शुभ मानला जातो. हिंदू धर्मात सोन्याला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. सोन्याची पूजाही केली जाते. अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी केलेले सोने अधिक पवित्र मानले जाते. त्यामुळे सोन्याचा भाव कितीही असला तरी या दिवशी किमान गुंजभर तरी सोने खरेदी केले जाते. वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील 3ऱ्या तिथीला येणाऱ्या दिवसाला अक्षय तृतीया असे संबोधले जाते. या दिवसावर भगवान विष्णू यांचे सर्वस्व असल्याने या दिवशी सोने पूजनाला आणि खरेदीला महत्त्व आहे. तसेच परशुरामाचा जन्मदिवस म्हणूनही हा दिवस साजरा करण्याची प्रथा आहे. परशुरामांना भगवान विष्णूंचा 6वा अवतार मानले जाते. या दिवशी त्रेतायुगाला प्रारंभ झाला आणि याच दिवशी स्वर्गातून पवित्र गंगा धरतीवर आली, अशी एक मान्यता आहे. अक्षय या शब्दाचा अर्थच कायमस्वरूपी, दीर्घायुषी असा आहे. त्यामुळे या दिवशी सोने, चांदी, हिरे, मोती किंवा स्थावर संपत्तीची खरेदी केली तर त्यात नेहमी वाढ होत राहते, असा विश्वास आहे. याच दिवशी वेदव्यासांनी श्री गणेशाला महाभारत सांगायची प्रार्थना केली व त्याच्या लिखाणाला सुरुवात केली होती. सागराकडून जमीन मिळवणाऱ्या परशुरामाचा जन्मदिवस असल्याने गोव्यात आणि कोकणपट्टीत या दिवसाला आजही अनन्यसाधारण महत्त्व आहे. वैदिक मान्यतेनुसार या दिवशी जो मनापासून दान देतो त्याला त्याचे इष्टफळ मिळतेच, असा हिंदू धर्मियात दृढ विश्वास आहे. अक्षय तृतीयेला दिवसभर उपवास करण्याचा प्रघात आहे आणि विष्णूंची पूजा करून तांदूळ, मीठ, चिंच, फळे, कापड, चोपड, साखर, भाज्या, वाऱ्यांचे पंखे दान म्हणून देण्याची प्रथा आहे. थोडक्यात अधिकाधिक पुण्यकर्म करण्याचा हा काळ आहे. उत्तर भारतात या दिवशी केदारनाथ, बद्रीनाथ आणि 4 धाम मंदिरे भाविक यात्रेकरूंसाठी खुली केली जातात. भगवान विष्णू आणि कुबेराच्या स्मरणार्थ या दिवशी बरेच जण दिवसभर उपवास करतात आणि अन्य प्रांतांप्रमाणेच उत्तर भारतातही या दिवशी अन्नपदार्थ आणि फळांचे दान करण्याचा प्रघात आहे. व्यापार वर्गात या दिवसाचे महत्त्व आहे. कोणताही नवा व्यापार उद्योग सुरू करायचा असेल तर या दिवशी निवड केली जाते. दक्षिण भारतात या दिवशी अन्य ठिकाणप्रमाणेच भगवान श्री विष्णूंची पूजा केली जाते. अक्षय तृतीयेचा दिवस पूर्वजांचे ऋण फेडण्याचा दिवस म्हणून पाळला जातो. पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांच्या प्रतिमेचे पूजन करतात. या दिवशी मातीच्या मडक्यात पाणी भरून
त्यात वाया टाकतात. त्याने या पाण्याला सुगंध येतो. अशाच व्हिडिओसाठी व्हिडिओला नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.